केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. संगमनेर तालुक्यातील चिखली परिसरात राहणारे संतोष नाईक यांच्या घराला बुधवारी दुपारी 11:30च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तर या आगीत घरातील सर्व जीवनावश्यक साहित्य जळून खाक झालंय. फ्रीज, वॉटर फिल्टर, भांडे, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू यात जळून गेल्यात. संतोष नाईक आणि त्यांची पत्नी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. 2 लहान मुलं शाळेत जातात. त्यांची वह्यापुस्तकंही जळून यात खाक झालेत. गरिबीची परिस्थिती असल्यामुळे मदत मिळावी अशी मागणी या कुटुंबानं केली आहे. तेजश्री संतोष नाईक. फ्रीजची नुकसान झाली, मिस्कर जळालं, कपडे, पोरांचे पैसे होते ते गेले. किती वर्ष झाले? फिल्टर जळालं, भांडे जळाले. कंप्लेंट 10चा टाइम. 10 वाजता झालं. 10 वाजता जवळ गेलं. काय झालं होतं त्याच्यामध्ये? काय आम्हाला काहीच माहिती नाही. आपा आग लागली, आम्ही कामं होतो, आम्हाला कळालं, फोन आला तुमच्या घरात धूर निघाला, तुम्ही लवकर पळून या कुठं असं तिथं. मग आम्ही सांगलीवरून 15 मिनिटांमध्ये इथं आलो. पाहतो तिथं सगळं खाक झालेलं होतं. पूर्ण धूर बीर अख्खे सगळे गावातले गल्लीतले सगळे माणसं आलते. सगळ्यांनी पाहिलं धूर किती होता, काय होतं. आम्हाला थोडं मदत करा अशी आमची विनंती. नाही की ना, माझ्याकडे कामाला आहे. कामावर इकडून फोन आला, आग लागली व तुझ्या घराला. मग आम्ही कामावरून आलो, इथं पाहत होतो धूर निघत होता. तर मग पाणी ओतलं आणि मग ती आग विझवली. त्याची गरिबाची बरीच नुकसान झाली. त्याला थोडी आर्थिक मदत करावा शासनाने किंवा प्रतिनिधींनी, ही माझ्याकडून अपेक्षा आहे. कशामुळे लागली काय? शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे. घरी कुणीही नसताना ही आग लागली. जवळपासच्या नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झालं होतं. या सर्वसामान्य कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनीही केली आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.